नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन. आज आपण बघणार आहोत प्रोटीनचं क्लासिफिकेशन, टाइप्स ऑफ प्रोटीन्स. प्रोटीनचे प्रकार दोन. प्रोटीनचा पहिला प्रकार जो आहे त्याचं नाव आहे ग्लोब्युलर प्रोटीन. ग्लोब्युलर प्रोटीन. प्रोटीनचा पहिला प्रकार ग्लोब्युलर प्रोटीन आणि प्रोटीनचा दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे फायब्रस प्रोटीन. फायब्रस प्रोटीन. अरे बाबांनो, प्रोटीनचे आपण दोन प्रकार पाडले आणि प्रोटीनचे प्रकार पाडण्यासाठी आपण कशाचा आधार घेतला की प्रोटीन या मॉलिक्यूलचा आकार कसा आहे, शेप कसा आहे. शेप ऑफ द मॉलिक्यूल ऑफ द प्रोटीन, तुमच्या प्रोटीनच्या मॉलिक्यूलचा शेप कसा आहे याच्या आधारावरती प्रोटीनचे आपण दोन प्रकार पाडले. कुठले कुठले? नंबर 1 ग्लोब्युलर प्रोटीन, नंबर 2 फायब्रस प्रोटीन. आणि हे वर्गीकरण, हे क्लासिफिकेशन, हे प्रकार आपण कशाच्या आधारावरती केलेले आहेत? दॅट इज ऑन द बेसिस ऑफ शेप ऑफ मॉलिक्यूल. शेप ऑफ मॉलिक्यूल हे वाक्य लक्षात ठेवा, संपलं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की एखाद्या प्रोटीनच्या मॉलिक्यूलचा आकार कसा आहे याच्या आधारावरती प्रोटीनचे आपण दोन प्रकार पाडले. त्या दोन प्रकारापैकी पहिला प्रकार आहे ग्लोब्युलर आणि दुसरा आहे फायब्रस. आता ग्लोब्युलर म्हणजे काय? ग्लोब्युलर म्हणजे अशा प्रकारचा प्रोटीन ज्या प्रोटीनचा आकार स्पेरिकल आहे. हा स्पेरिकल आहे. ग्लोब्युलर म्हणजे काय? ग्लोब्युलर या शब्दाचा अर्थ असा होतो, ग्लोब्युलर प्रोटीन म्हणजे अशा प्रकारचा प्रोटीन ज्या प्रोटीनचा शेप, ज्या प्रोटीनचा आकार कसा आहे, स्पेरिकल आहे. दॅट इज कॉल्ड एज द ग्लोब्युलर प्रोटीन. आणि फायब्रस प्रोटीन म्हणजे काय? ज्या प्रोटीनचा आकार असा लॉंग आहे, थ्रेड लाईक आहे, त्याला म्हटलेलं आहे रॉड शेप्ड. रॉड शेप्ड किंवा त्याला म्हटलेलं आहे लॉंग. लॉंग. बघा, दोघांचा शेप कसा आहे थोडक्यात सांगितलं मी. बाबांनो, ग्लोब्युलर प्रोटीनचा शेप हा स्पेरिकल असतो, तर फायब्रस प्रोटीनचा शेप हा रॉड शेप्ड किंवा लॉंग असतो. जर स्पेरिकल असेल तर ग्लोब्युलर म्हणा, रॉड शेप्ड असेल तर त्याला म्हणा फायब्रस प्रोटीन. ओके. आता एकाची माहिती सविस्तर आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. पहिला जो आहे तो म्हणजे ग्लोब्युलर प्रोटीन. आता ग्लोब्युलर प्रोटीनचा शेप कसा आहे सांगितलं आताच. ग्लोब्युलर प्रोटीनचा शेप हा कसा असतो? स्पेरिकल असतो. सो ग्लोब्युलर प्रोटीन्स आर स्पेरिकल इन शेप. कन्सेप्ट क्लिअर? मग आता मला सांगा ह्याचा आकार स्पेरिकल का बरं आहे? कारण पहा, तुम्हाला माहित आहे प्रोटीनमध्ये काय असते? पॉलीपेप्टाइड चेन असते. आता ही पॉलीपेप्टाइड चेन आणि ही पॉलीपेप्टाइड चेन काय होते? अशी कॉईल होते. ही कॉइलिंग होते अशा प्रकारची. दिस इज द कॉइलिंग. आणि अशा प्रकारची कॉइलिंग झाल्यामुळं या ठिकाणी ह्याचा आकार कसा होतो? ग्लोब्युलर होतो. हे पण या ठिकाणी आपण खास करून लक्षात ठेवलं पाहिजे. बाबांनो, ग्लोब्युलर प्रोटीनचा आकार कसा असतो? स्पेरिकल. मग स्पेरिकल का बरं असतो? कारण या तुमच्या ग्लोब्युलर प्रोटीनमध्ये जी पॉलीपेप्टाइड चेन आहे त्या पॉलीपेप्टाइड चेनची काय होते? कॉइलिंग होते. पॉलीपेप्टाइड चेनची कॉइलिंग झाल्यामुळं त्या ठिकाणी ग्लोब्युलर प्रोटीनचा आकार कसा असतो? स्पेरिकल असतो. ग्लोब्युलर प्रोटीन्स आर स्पेरिकल इन शेप ड्यू टू द कॉइलिंग ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. पॉलीपेप्टाइड चेन हे वाक्य या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. संपलं. आता तुम्हाला माहित आहे प्रोटीन कशापासून बनला? पॉलीपेप्टाइड चेन पासून. आणि ती पॉलीपेप्टाइड चेन त्याची कॉइलिंग होते. ती कॉइलिंग कशी सांगितलं इथं. मग अशा प्रकारची कॉइलिंग झाल्यामुळं त्याचा आकार ग्लोब्युलर होतो, त्याचा आकार स्पेरिकल होतो आणि त्यालाच म्हणतात ग्लोब्युलर प्रोटीन. आणि हा आकार गोल का झाला? हा आकार स्पेरिकल का झाला? स्पेरिकल आकार होण्यासाठी कोण कारणीभूत आहे? तर पॉलीपेप्टाइड चेनची होणारी कॉइलिंग. पॉलीपेप्टाइडच्या चेनची कॉइलिंग झाल्यामुळं त्याचा आकार कसा झाला? स्पेरिकल झाला. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. मी करून दाखवतो, कळेल तुम्हाला. पहा, बघा. आता समजा ही पॉलीपेप्टाइड चेन आहे. ही कोण आहे? ही आपली पॉलीपेप्टाइड चेन. मग ह्या पॉलीपेप्टाइड चेनची काय झाली? ही कॉइलिंग झाली ना, ही पॉलीपेप्टाइड चेन. आणि ह्याची काय होईल? ह्याची होईल या ठिकाणी हो का, ही अशा प्रकारची कॉइलिंग. आणि कॉइलिंग झाल्यामुळं ह्याचा आकार काय झाला? स्पेरिकल झाला.
दोरा कमी आहे मी असं दाखवलेलं आहे ह्याच्या स्वरूपात, आणि शेवटी अशा प्रकारचा शेप येत असतो, अशा प्रकारचा आकार येतो. हे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, तुम्हाला कळतं आता. बाबांनो, या ठिकाणी ग्लोब्युलर प्रोटीनचा शेप हा स्पेरिकल का झाला? कारण त्या ठिकाणी असलेल्या पॉलीपेप्टाइड चेनची काय झाली? ही कॉइलिंग झाली. का ही कोण आहे? पॉलीपेप्टाइड चेन. आणि ह्या पॉलीपेप्टाइड चेनची या ठिकाणी कॉइलिंग झाली, आणि ही कॉइलिंग झाल्यामुळं तुमच्या ग्लोब्युलर प्रोटीनचा आकार हा स्पेरिकल होतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. एक वाक्य. आता ह्याचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत? कुठले कुठले प्रोटीन्स? कुठले कुठले प्रोटीन्स हे ग्लोब्युलर प्रोटीन्स आहेत, आणि त्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे पहिलं इन्सुलिन, दुसरं आहे एग अल्बुमिन, एग अल्बुमिन, तिसरं एक्झाम्पल आहे सीरम अल्बुमिन, सीरम अल्बुमिन, आणि नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे ते पण एक्झाम्पल तुमच्यासमोर सांगतो, दॅट इज द लेगोमिलिन, लेगोमिलिन, लेगोमिलिन. संपलं. हे एक्झाम्पल्स आहेत. इन्सुलिन, एग अल्बुमिन, सीरम अल्बुमिन, लेगोमिलिन. इन्सुलिन, एग अल्बुमिन, सीरम अल्बुमिन, लेगोमिलिन, हे सगळे एक्झाम्पल्स कशाचे? ग्लोब्युलर प्रोटीनचे आहेत. हे पण या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि ग्लोब्युलर प्रोटीन्स आर वॉटर सॉल्युबल, वॉटर सॉल्युबल, ते पाण्यामध्ये विरघळतात. हे वाक्य पण लक्षात ठेवा. संपलं. वॉटर सॉल्युबल असतात. आता नेक्स्ट प्रकार कुठला? फायब्रस प्रोटीन. आता फायब्रस प्रोटीनचा आकार कसा आहे तुम्हा सर्वांना माहित आहे. फायब्रस प्रोटीनचा शेप हा कसा असतो? रॉड शेपला असतो किंवा लॉंग असतो. पहिला कन्सेप्ट क्लिअर झाला. बाबा ह्याचा आकार रॉड शेपला का बरं? तुम्हाला सांगितलं ग्लोब्युलर प्रोटीनचा आकार स्पेरिकल. मग स्पेरिकल का बरं? ड्यू टू द कॉइलिंग. अरे पॉलीपेप्टाइड चेन त्याची कॉइलिंग झाली, त्याची कॉइलिंग झाली, पॉलीपेप्टाइड चेनची कॉइलिंग, आणि कॉइलिंगमुळे ह्याचा आकार ग्लोब्युलर झाला, स्पेरिकल झाला. मग ह्याचा आकार कसा आहे? रॉड शेप्ड आहे. ह्याचा आकार कसा आहे? लॉंग. मग हा आकार लॉंग का बरं? हा आकार रॉड शेप्ड का बरं? तर एक लक्षात घ्या, पॉलीपेप्टाइड चेन ह्या एकमेकाला पॅरलल बांधून ठेवलेल्या असतात. आता बघा, आता ही एक तुमची कोण आहे? पॉलीपेप्टाइड चेन. मग दुसरी जी आहे ती सुद्धा कशी आहे? अशी पॅरलल आहे. तिसरी ही सुद्धा पॅरलल आहे. म्हणजे ह्या पॉलीपेप्टाइड चेन्स एकमेकाला पॅरलल आहेत. पॅरलल, समांतर. पॉलीपेप्टाइड चेन्स ह्या एकमेकाला पॅरलल धरून ठेवलेत. कळलं का? आणि त्याच्यामुळे ह्याचा आकार असा लांब वाटतो, लॉंग वाटतो, रॉड सारखा वाटतो. बाबांनो, फायब्रस प्रोटीनचा आकार दोऱ्यासारखा का बरं आहे? रॉड सारखा का बरं आहे? लॉंग का बरं आहे? कारण ह्याच्यामध्ये जी पॉलीपेप्टाइड चेन आहे ती पॉलीपेप्टाइड चेन एकमेकाला पॅरलल बांधून ठेवलेली आहे. द पॉलीपेप्टाइड चेन्स आर होल्ड पॅरलल टू इच अदर. आणि ह्यांना एकमेकाला पॅरलल बांधून ठेवायचं काम कोण करतं? हो का? असा हा बॉन्ड असतो, आणि ह्या बॉन्डला म्हणतात, दिस बॉन्ड इज कॉल्ड एज डायसल्फाइड बॉन्ड. डायसल्फाइड बॉन्ड किंवा ह्याला म्हणतात हायड्रोजन बॉन्ड. ह्याच्यामुळे हे पॅरलल असतात एकमेकाला. म्हणजे हे एक वाक्य लक्षात ठेवा. फायब्रस प्रोटीन्स कसे असतात? फायब्रस प्रोटीन्स हे कसे असतात? फायब्रस प्रोटीन्स हे कसे असतात? एकमेकाला पॅरलल. आणि हे एकमेकाला पॅरलल असल्यामुळं पॉलीपेप्टाइड चेन्स ह्या एकमेकाला पॅरलल आहेत बाबा फायब्रस प्रोटीनमध्ये, आणि त्याच्यामुळे हे लॉंग आहे, थ्रेड सारखं आहे, रॉड सारखं आहे. आणि ह्या पॅरलल असलेल्या ज्या पॉलीपेप्टाइड चेन आहेत यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम कोण करतं? ते म्हणजे डायसल्फाइड बॉन्ड किंवा हायड्रोजन बॉन्ड. डायसल्फाइड बॉन्ड किंवा हायड्रोजन बॉन्ड कुठला घ्या? डायसल्फाइड बॉन्ड किंवा हायड्रोजन बॉन्ड. संपलं. मग असं हे स्ट्रक्चर आहे, आणि म्हणून ह्यांचा आकार अशा प्रकारचा असतो. एक उदाहरण सांगतो आपल्या लक्षात येईल. पहा, बघा, ही एक पॉलीपेप्टाइड चेन, ही दुसरी, तिसरी आहे का? ह्या सगळ्या काय आहेत? पॉलीपेप्टाइड चेन. कशा असतील? एकमेकाला पॅरलल. हे अशा एकमेकाला पॅरलल. हे सगळे असं धरलं तरी बी काय आहेत? एकमेकाला पॅरलल आहेत. ह्या पॉलीपेप्टाइड चेन एकमेकाला कसे आहेत? पॅरलल आहेत. आणि ह्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम कोण करतं? डायसल्फाइड बॉन्ड किंवा हायड्रोजन बॉन्डमुळे हे एकत्र राहतात, एकमेकाला सोडून जात नाही. ह्या पॉलीपेप्टाइड चेन एकमेकाला बांधून ठेवण्याचं काम कोण केलं? एकमेकाला पॅरलल आहेत का? आहेत ना.
आणि ह्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम कोण करतं? डायसल्फाईड बॉन्ड किंवा हायड्रोजन बॉन्ड. आणि हे एकमेकाला पॅरलल असल्यामुळं हे आपल्याला रॉडसारखे दिसतात किंवा लॉंग दिसतात. बस हेच महत्त्वाचं कारण आहे. सो दिस इज द फायब्रस प्रोटीन, दिस इज द फायब्रस प्रोटीन, दिस इज द फायब्रस प्रोटीन अँड this is the globular protein, this is the globular protein and this is the fibrous protein. Globular protein, fibrous protein, globular protein, fibrous protein, globular protein, fibrous protein. संपलं झालं. तर अशा प्रकारे या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायचं आहे. एकच महत्त्वाचं वाक्य आहे, फायब्रस प्रोटीनचा आकार हा रॉडसारखा किंवा लॉंग का बरं असतो? कारण ह्याच्यामध्ये असलेल्या पॉलीपेप्टाइड चेन ह्या एकमेकाला पॅरलल, एकमेकाला समांतर धरून ठेवलेल्या असतात आणि ह्या पॅरलल एकमेकाला बांधून ठेवण्याचं काम कोण करतं? डायसल्फाईड बॉन्ड किंवा हायड्रोजन बॉन्ड करतं. हे पण वाक्य आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यावं. आणि फायब्रस प्रोटीन्स आर इनसॉल्युबल इन वॉटर, इनसॉल्युबल इन वॉटर. आणि ह्याचे एक्झाम्पल सांगतो, एक्झाम्पल ह्याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल जे दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये ते तुम्हाला सांगतो. दॅट इज द केरॅटिन, केरॅटिन इन हेअर, नेल अँड ऊल आहे का. आणि मायोसिन इन मसल, मसलमध्ये असलेला मायोसिन आणि तुमच्या केसामध्ये, नखामध्ये आणि लोकरीमध्ये असलेला केरॅटिन इन हेअर, नेल, ऊल आणि मायोसिन इन मसल. हे सगळे जे प्रोटीन्स आहेत हे कसल्या प्रकारचे आहेत? दॅट इज द फायब्रस प्रोटीन. अशा प्रकारे ही सगळी माहिती या ठिकाणी सांगता येते. अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग. एक वाक्य लक्षात ठेवा, प्रोटीनचे प्रकार दोन. पहिला ग्लोब्युलर प्रोटीन, दुसरा फायब्रस प्रोटीन. ग्लोब्युलर प्रोटीन हा गोल असतो, स्पेरिकल असतो, कारण त्या ठिकाणी पॉलीपेप्टाइड चेनची कॉइलिंग होते. कळलं का? जे पाण्यामध्ये विरघळतात त्याचे उदाहरणं कुठले कुठले आहेत? इन्सुलिन, एग अल्बुमिन, सेरम अल्बुमिन, लेबुमिनिन वगैरे वगैरे. फायब्रस प्रोटीन जो असतो त्याचा शेप कसा असतो? रॉड सारखा असतो, लॉंग सारखा असतो. ह्याचा शेप असा का बरं? कारण याच्यामध्ये पॉलीपेप्टाइड चेन ह्या एकमेकाला पॅरलल असतात. दीज आर द पॉलीपेप्टाइड चेन्स विच आर पॅरलल टू इच अदर, हे पॅरलल आहेत बाबा. आणि हे पॅरलल, ह्या पॉलीपेप्टाइड चेन्स एकमेकाला पॅरलल असल्यामुळं त्याचा आकार लांब दिसतो. आणि ह्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम डायसल्फाईड बॉन्ड करतो किंवा तुमचा हायड्रोजन बॉन्ड करतो. आणि अशा प्रकारे हे एकमेकाच्या भोवताली गुंडाळतात. हो का? म्हणजे अशा प्रकारे हो का, हे बघितलं हो का, हे असं हो का, हे पॅरलल टू इच अदर. आणि अशा प्रकारे हे दोऱ्यासारखं स्ट्रक्चर, दोऱ्यासारखं हो का, थ्रेड लाईक स्ट्रक्चर इज फाउंड. समजलं का? जे पाण्यामध्ये विरघळत नाहीत त्याचे एक्झाम्पल्स कुठले? त्याच्यामध्ये एक आहे केरॅटिन, तुमच्या केसामध्ये आहे, तुमच्या नखामध्ये आहे, त्यानंतर तुमच्या ऊलमध्ये आहे आणि त्यानंतर तुमच्या मसलमध्ये असलेला मायोसिन. हे सगळे उदाहरणं वगैरे तुमच्यासमोर आहेत. त्याचा शेप वगैरे लक्षात ठेवा. ओके, अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती आपल्यासमोर आहे. व्यवस्थित लक्षात घ्या ही सगळी माहिती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हरे देवा नारायण.